नमस्कार मित्रांनो, आपलं आजच्या या सेशनमध्ये खूप मनापासून स्वागत. आजचं सेशन हा एक भन्नाट सेशन असणार आहे. या सेशनमध्ये आपण जो डिजिटल बिझनेस ब्लूप्रिंट हा जो आपण कोर्स प्री लॉन्च कोर्स जो लॉन्च करत आहोत, त्याच्याबद्दलचा हा कोर्स आहे आणि त्याचबरोबर आपण आपला बिझनेस कशाप्रकारे ऑनलाईन घेऊन जाऊ शकतो किंवा ऑनलाईन घेऊन जाणं का गरजेचं आहे, हे सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत. तर चला तर आपण सुरुवात करूया. मी माझं प्रेझेंटेशन शेअर करतो. ओके. वेलकम सर्वांचं स्वागत आहे. संतोष सर वेलकम, सचिन सर वेलकम, प्रियंका ताई वेलकम, वेलकम. ओके, चला आपण आपला व्यवसाय ऑनलाईन घेऊन जाऊयात. आपल्या सर्वांनाच माहीत आहे, की आपण डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने आपला व्यवसाय कशाप्रकारे ऑनलाईन घेऊन जायचा, याबद्दलची 5 डेजची सीरीज केली होती. या 5 डेजच्या सीरीजमध्ये खूप सारे आपण टेक्नॉलॉजी रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या. त्याच्यामध्ये बिझनेस पेज कशाप्रकारे बनवायचं किंवा Canvaचा चांगल्या प्रकारे कसा वापर करायचा, ह्या गोष्टी आपण पाहिल्या. तर ह्या पाहत असताना हे तर फक्त बेसिक होतं. आता आपल्याला याच्या पुढल्या सुद्धा काही गोष्टी पाहायच्या आहेत, ज्या आपण आपल्या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर आपण इकडे स्क्रीनवरती पाहू शकताय, की डिजिटल मार्केटिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतं? तर सर्वात महत्त्वाचं डिजिटल मार्केटिंग म्हणजे कशासाठी उपयोग केला जातो डिजिटल मार्केटिंगचा? तर आपण डिजिटल मार्केटिंगचा वापर करून आपल्या व्यवसायाचं एक चांगल्या प्रकारे ब्रँडिंग तयार करू शकतो. कारण आपणा सर्वांनाच माहिती आहे, ब्रँड असेल तरच आपल्या बिझनेसची ग्रोथ खूप मोठ्या प्रमाणात होत असते. जसं की मी माझ्या 5 डेजच्या वर्कशॉपमध्ये तुम्ही ऐकलं सुद्धा असेल हे उदाहरण, की Colgateची जाहिरात आपण आपल्या लहानपणापासून पाहतोय आणि ती आता सुद्धा चालू आहे. का तर ते एक ब्रँड आहे. ते आपलं म्हणजे जो दिखता है वही बिकता है या कन्सेप्टवरती हे ब्रँड काम करत असतात. तसंच आपलं सुद्धा आपल्या व्यवसायाचं ब्रँड असणं गरजेचं आहे. सो आपल्याला ब्रँडवरती काम करायचंय. तसंच आपली वेबसाईट म्हणजे आपलं ऑनलाईन दुकान म्हणजे जसं आपलं फिजिकली दुकान राहतं, तशीच आपली ऑनलाईन दुकान असणं गरजेचं आहे. त्यालाच आपण वेबसाईट म्हणू शकतो, की त्यामध्ये आपण आपल्या व्यवसायाच्या रिलेटेड जे काही माहिती आहे किंवा ज्या काही सर्व्हिसेस आहेत, त्या आपण वेबसाईटवरती देऊ शकतो. एस-ई-ओ म्हणजे काय, की सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. जसं की आपण पाहिलं, की Googleमध्ये आपण ज्यावेळेस सर्च करतो, की बेस्ट कॉफी शॉप नियर मी, त्यावेळेस जे फर्स्ट टॉप 3 जे रँकमध्ये येतात ना, ते एस-ई-ओ केलेलं असतं. त्यामुळे ते रँकमध्ये फर्स्ट 3 आपल्याला जे कॉफी शॉपचे ॲड्रेस किंवा त्यांच्या वेबसाईटच्या लिंक दिसतात. तर एस-ई-ओ सुद्धा डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून केला जातो. तसंच ॲडव्हर्टायझिंग जसं की आपण 5 डेजच्या क्लासमध्ये पाहिलं, की ॲडव्हर्टायझिंग करण्यासाठी आपल्याला Facebook बिझनेस पेजची गरज असते आणि Facebook बिझनेस पेज असेल तरच आपण Facebookवरती ॲडव्हर्टाइज करू शकतो. तसंच सोशल मीडिया जसं की आपण पाहिलं की Canvaचा वापर करून आपण कशाप्रकारे सोशल मीडियाचा एक चांगल्या प्रकारे वापर करून आपला बिझनेस ग्रो करू शकतो. म्हणजे हे सांगण्यामागचं एकच कारण आहे की आपण डिजिटल मार्केटिंगमध्ये फक्त डिजिटल मार्केटिंग न म्हणता त्याचे खूप सारे प्रकार आहेत. ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. जसं की कंटेंट मार्केटिंगवर आपण बोललो. व्हायरल कंटेंट कशाप्रकारे तयार केले जातात, जे तुम्ही आता Instagramवरती, Facebookवरती पाहत असता. तर या सुद्धा गोष्टी पाहणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे आपलं अल्टिमेट ध्येय हे असलं पाहिजे, की आपण कस्टमरला प्रॉपर वेळेत किंवा कमी वेळेत कस्टमरपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे आणि आपली सर्व्हिस त्याच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. तर हे आपण डिजिटल मार्केटिंगचं असं महत्त्व पाहू शकतो. तसंच हे डिजिटल मार्केटिंग करत असताना आपल्याला सोशल मीडिया हा एक खूप महत्त्वाचा साधन आहे, की त्याचा वापर करून आपण अनलिमिटेड कस्टमरपर्यंत पोहोचू शकतो. तर आपल्याला सोशल मीडिया चांगल्या प्रकारे वापरता आला पाहिजे. त्याचा उपयोग आपल्या बिझनेसची ॲडव्हर्टाइज करण्यामध्ये, ऑफर देण्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. जे की आपण 5 डेजच्या वर्कशॉपमध्ये पाहिलं, की आपण कंटेंट कशाप्रकारे बनवावा. कंटेंटचा वापर करून आपण आपला जे काही सर्व्हिस आहेत किंवा जे काही हे आहेत, सेवा आहेत, त्या आपण ग्राहकांपर्यंत कशाप्रकारे पोहोचवू शकतो. तसंच आता इथे तुम्ही पाहू शकताय,
हा एक जुना जानेवारी 2022 चा एक डाटाबेस आहे. हा ग्लोबली डाटाबेस काढलेला आहे. तर याच्यामध्ये काय दाखवलं जातंय, की आपली जी टोटल पॉप्युलेशन आहे, त्याच्यातील 1.40 बिलियन पॉप्युलेशन ही आता इंटरनेटच्या माध्यमातून कनेक्टेड आहे. त्याच्यातील 1.14 बिलियन ही मोबाईलच्या माध्यमातून कनेक्टेड आहे. काही 658 मिलियन ही इंटरनेटच्या माध्यमातून कनेक्टेड आहे. आणि या सर्वांमध्ये 467 मिलियन हे ॲक्टिव्ह सोशल मीडिया युजर्स आहेत. आता हा ग्राफ पाहिल्यानंतर किंवा हा डाटा पाहिल्यानंतर आपल्या लक्षात काय येतं, की आपला जो युजर आहे किंवा आपला जो कस्टमर आहे, तो ऑनलाईनमध्ये आता सध्या व्यस्त आहे. तर आपण सुद्धा ऑनलाईनमध्ये जाणं गरजेचं आहे. म्हणजे आपला ऑफलाईन बिझनेस ऑनलाईनला घेऊन जाणं गरजेचं आहे. तर ॲक्टिव्ह सोशल मीडिया युजर्स किती आहेत? 467 मिलियन्स. हा डाटा आहे 2022 चा. आज आहे 2023. म्हणजे एका वर्षात ह्याच्यापेक्षा खूप जास्त याच्यामध्ये वाढ झालेली असेल. तसंच याच्यामध्ये सुद्धा नेक्स्ट ग्राफमध्ये काय दाखवलं आहे, की टोटल पॉप्युलेशन रिच ऑफ ॲड्स ऑन Facebook. Facebookवरती 349.7 मिलियन लोकं आता ॲक्टिव्ह आहेत. तसंच बाकीचे जे काही प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यासुद्धा यांनी डाटा दाखवलेला आहे. परंतु आपण आता काय करतोय, की आपण Facebookकडे चांगलं लक्ष देतोय. कारण तिकडे 349 मिलियन युजर्स आहेत. आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायचंय किंवा आपला व्यवसाय तिथपर्यंत घेऊन जायचा आहे. म्हणजे हा डाटा दाखवण्यामागचं कारण एकच, की आता सध्या आपला कस्टमर काय करतोय? आपला कस्टमर ऑनलाईन आहे. ऑनलाईनचे जे काही सोशल मीडिया अकाउंट आहेत, तो यूज करतोय. जसं की इथे तुम्ही पाहू शकता नंबर ऑफ सोशल मीडिया युजर्स किती 467 युजर्स हे ॲक्टिव्ह युजर आहेत सोशल मीडियावरती. हे फक्त इंडियाचाच डाटा आहे आणि तो सुद्धा 2022 चा. म्हणजे एका वर्षात ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असेल. म्हणजे आपला कस्टमर जर ऑनलाईन गेलाय, तर आपण ॲज अ बिझनेसमॅन आपण सुद्धा ऑनलाईन जाणं ही काळाची गरज आहे. म्हणजे हे दाखवण्यामागचं एकच कारण आहे, की आपला कस्टमर जर ऑनलाईन गेला असेल, तर आपण सुद्धा नक्की तिकडे ऑनलाईन जाणं गरजेचं आहे. तसंच आपण पुढे पाहूया, की हा सर्व डाटा पाहिल्यानंतर आपल्या एकच लक्षात येतं, की आपला व्यवसाय ऑनलाईन घेऊन जाणं आवश्यक आहे आणि तो का आवश्यक आहे त्याची कारणं सुद्धा मी इकडे थोडी काढलेली आहेत. तर आपण ती कारणं सुद्धा पाहूया, की का ऑनलाईन घेऊन जाणं गरजेचं आहे. आता डाटा तर तुम्ही पाहिलाच, पण आणखीन अशी काही कारणं आहेत, की आपण जर ऑनलाईन आपला व्यवसाय घेऊन गेलो, तर नक्कीच आपण आपला बिझनेस ग्रो करू शकतो. तर इम्प्रूव्ह कंपनी इमेज. आता हा फोटो पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं, की जो काही आपलं छोटंसं जे काही व्यवसाय असतो, तो जर आपण एक्सपांड केला, तर आपल्याला ग्राहक वर्ग सुद्धा खूप मिळणार आहे आणि आपल्याला त्याच्या आधाराने आपला रेव्हेन्यू सुद्धा वाढणार आहे. सो आपल्याला इम्प्रूव्ह कंपनी इमेज करायची. ही कंपनीची इमेज आपल्याला जर वाढवायची असेल, तर आपण नक्कीच ऑनलाईन माध्यमांचा उपयोग केलाच पाहिजे. तसंच आपण जर आपला व्यवसाय ऑनलाईन घेऊन गेलो, 24/7 अवेलेबिलिटी आपण आपल्या कस्टमरला देऊ शकतो. म्हणजे आता इकडे एक उदाहरण द्यायचं झालं, तर माझं शॉप जर तालुक्याच्या ठिकाणी मेन मार्केटमध्ये असेल, तर मी फक्त 12 तास किंवा हार्डली 11 तास किंवा 10 तास फक्त मी माझ्या कस्टमरला अवेलेबल असेल ऑफलाईन पद्धतीने. पण जर तुम्ही तुमचा बिझनेस ऑनलाईन घेऊन गेला, ऑनलाईन ऑटोमेशनचा वापर केला, तर आपण आपला व्यवसाय म्हणजे ज्यावेळेस आपण झोपलेलो असतो, त्यावेळेस सुद्धा आपला व्यवसाय चालू असणार आहे. कारण तिकडं कोणताही आपले जे काही कर्मचारी असतील किंवा असा वर्ग आपल्याला ठेवायची गरज नाहीये. कारण आपण टेक्नॉलॉजीचा जर वापर केला, तर आपण 24 तास आपला व्यवसाय लाईव्ह करू शकतो आणि हीच एक अ, जे मोठे व्यावसायिक मोठे का होतात, तर ते ऑटोमेशनचा वापर करतात. फक्त माणसांच्यावरती डिपेंड न राहता ते टेक्नॉलॉजीवरती सुद्धा डिपेंड राहायला शिकलेले आहेत. त्याचमुळे ते त्यांचा बिझनेस चांगल्या प्रकारे ग्रो करू शकले. म्हणजे हा एक सर्वात मोठा फायदा आहे, की आपण आपला व्यवसाय 24 तास सुद्धा चालू ठेवू शकतो. तसंच बेटर कस्टमर सपोर्ट. आपण आपले जे काही व्यवसायाचे जे कनेक्टेड जे काही कस्टमर आहेत, त्यांना एक चांगला कस्टमर सपोर्ट सुद्धा देऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल, कशाप्रकारे आपण कस्टमर सपोर्ट देऊ शकतो? जसं की
आपण पाहिलं की Facebook बिझनेस पेज बनवल्यानंतर आपण Facebook बिझनेस पेजच्या माध्यमातून आपण आपल्या कस्टमरशी कनेक्टेड होतो. आणि ज्यावेळेस आपण काही पोस्ट करतो किंवा ज्या काही ऑफर्स कस्टमरच्या समोर Facebook बिझनेस पेजच्या माध्यमातून आणत असतो, त्यावेळेस आपलं आणि कस्टमरचं एक कम्युनिकेशन होत असतं. तर हे कम्युनिकेशन करत असताना ग्राहकाकडून सुद्धा आपल्याला खूप साऱ्या इन्स्ट्रक्शन मिळतात किंवा नवीन गोष्टी सुद्धा शिकण्यामध्ये येतात आणि तसंच आपण जर आपल्या ग्राहकाशी कनेक्टेड असू, तर नक्कीच आपण आपला बिझनेस ग्रो करू शकतो आणि एक महत्त्वाचा फायदा आहे, आपण जर ग्राहकाशी कनेक्टेड राहिलो, तर ट्रस्ट हा बिल्ड होत असतो, की जेवढा ट्रस्ट तुम्ही तुमच्या ग्राहकाचा आणि तुमचा निर्माण कराल, तेवढंच आपण आपला बिझनेस चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतो. तसंच आणखीन काय फायदा आहे? व्हेरी लो स्टार्टअप कॉस्ट. आता याच्यामध्ये काय आहे, की जसं की आता मला जर एक नवीन बिझनेस ऑफलाईनला चालू करायचा असेल, तर फर्स्ट मला शॉप बघणं, त्याचं रेंट भरणं किंवा तिकडे जर आपल्याला फर्निचर करायचं असेल किंवा जे काही स्टार्टअपची जी काही कॉस्ट लागणार आहे, त्याला खूप मोठ्या प्रमाणात कॉस्ट येते. पण हेच जर आपण ऑनलाईनच्या माध्यमातून बघायला गेलो, तर व्हेरी लो स्टार्टअप कॉस्ट आपल्याला लागत असते. इकडे काय आहे, फर्स्ट आपल्याला फक्त 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपल्याकडे लॅपटॉप किंवा मोबाईल असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये इंटरनेट असणं गरजेचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपलं Facebook बिझनेस पेज असणं गरजेचं आहे. ह्या 3 जर गोष्टी आपल्याकडे असतील, तर नक्कीच आपण आपला बिझनेस चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतो. आता प्रत्येक व्यावसायिकाकडे तर मोबाईल किंवा लॅपटॉप असतोच. हा तर प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झाला. दुसरं काय आहे, की इंटरनेट कनेक्शन. इंटरनेट कनेक्शन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याची सुद्धा काही हे नाहीये. Jioने आपल्याला वरदानच दिलेलं आहे. डेली आपण म्हणजे अगोदर आपण 1 जीबी महिनाभर वापरत होतो. आता 1 जीबी आपण एका अर्ध्या तासात किंवा हाल्फ डेमध्ये संपवून टाकतो. म्हणजे इतका मोठा डाटा आपल्याकडे अवेलेबल आहे. पण आपण त्या डाटाचा आपल्या बिझनेस रिलेटेड काय उपयोग करतो हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणजे 2 गोष्टी तर आपल्याकडे आहेत. तिसरी गोष्ट काय आहे, की आपल्याला Facebookचं बिझनेस पेज असणं गरजेचं आहे. Facebookचं बिझनेस पेज अहो फ्रीमध्येच बनवलं जातं. ते तर आपण पाहिलंच, की 5 डेजच्या मास्टर क्लासमध्ये आपण कशाप्रकारे Facebookने सुद्धा आपल्याला ती सुविधा दिली. फ्रीमध्ये आहे. मग आता ह्या तिन्ही गोष्टी आपल्याकडे, मग घोडं अडतंय कुठं? तर आपण ॲक्शन घेणं गरजेचं आहे. आपल्याला सर्व गोष्टी माहीत असतात, सगळं करू शकतो, परंतु आपण प्रॉपर ॲक्शन घेत नाही आणि ते प्रॉपर सुद्धा हा शब्द चुकीचा ठरतो. इम्परफेक्ट ॲक्शन घेणं गरजेचं आहे. जसं होईल तसं. कारण तुम्ही काय होईल, मी जर परफेक्ट करेल, त्यानंतर माझा बिझनेस ऑनलाईन घेऊन जाईल, तर असा कोणीच परफेक्ट नसतो. तुम्ही जसा होईल तसं ऑनलाईन जाणं गरजेचं आहे आणि जशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन जाल, तसा-तसा तुमचा अनुभव वाढत जाणार आहे आणि तुम्ही एक दिवस परफेक्ट होणार आहेत. तर हा सर्वात महत्त्वाचा आहे, की लो स्टार्टअप कॉस्ट आहे. आपण त्याचं कॅल्क्युलेशन सुद्धा पाहिलं, की आपल्याकडे सर्व गोष्टी आहेत. आता फक्त एकच आहे, की आपण ॲक्शन घेणं गरजेचं आहे. तर पुढल्या गोष्टी पाहूयात, का ऑनलाईन जाणं गरजेचं आहे. लाईव्ह वर्क फ्रॉम एनीवेअर. आता जर तुमचा बिझनेस ऑनलाईन असेल, तर तुम्ही कोणत्याही जागेवर म्हणजे कोणत्याही भागातून एनीवेअर कुठूनही तुम्ही तुमचा बिझनेस हँडल करू शकता. म्हणजे असं त्याला हे नाही की क्रायटेरिया नाही की तुम्हाला तिथं फिजिकली प्रेझेंट असणं गरजेचंच आहे. कारण हा ऑनलाईन आहे. जसं की मी माझ्या केसमध्ये तुम्हाला आपल्या मास्टर क्लासमध्ये सांगितलं, की मी माझा बिझनेस माझ्या शहरातून किंवा माझ्या गावातून सुद्धा हँडल करू शकतो आणि माझे जे काही कस्टमर आहेत, पुण्यात आहेत, मुंबईत आहे आणि इव्हन बाहेरच्या देशात सुद्धा आहेत. तर त्यांना मी डायरेक्ट माझी जी काय सोशल मीडियाची सर्व्हिस असेल किंवा सोशल मीडिया मार्केटिंगची सर्व्हिस आहे, मी ऑनलाईनच्या माध्यमातून, ह्या Zoomच्या माध्यमातून डायरेक्ट मी माझ्या कस्टमरशी कनेक्ट होतोय. म्हणजे ही एक फॅसिलिटी आहे. आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. हेच जर आता विचार करण्यात गेलं, हेच जर तुम्ही 30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी असा विचार केला असता, की मी घरात बसून बिझनेस करेल, तर त्यावेळेसच्या लोकांनी तुम्हाला नावं ठेवली असती, की हा एक वेड्याचा प्रकार आहे, की असं घडूच शकत नाही. पण आता आपल्या हातात हे सर्व आहे. म्हणजे हे आपल्याला सर्व फ्री मिळाले, परंतु त्याची आपल्याला किंमत नाही. कारण त्या काळातल्या माणसांना फोन सुद्धा बघायला मिळाले नाहीत किंवा आपणच पहा, आपण ज्यावेळेस लहान होतो, त्यावेळेस म्हणजे माझ्याकडे फर्स्ट फोन आला, तो माझ्या ग्रॅज्युएशनच्या वेळेस आला. म्हणजे इतका वेळ मी विथआऊट फोन सर्व्हायव्ह केलं. परंतु आता आपली नेक्स्ट जनरेशन पहा, आपली मुलं पहा, त्यांच्या हातात फोन आहे. ते एक्सपर्ट सुद्धा बनत चाललेले आहेत.
म्हणजे ही टेक्नॉलॉजी त्यांच्या हातात आलेली आहे. ही आपल्या हातात आपल्या लहानपणी नव्हती. मग आता काय करायचं? हे आलेलं आहे ना, तर आता याचा उपयोग करायचा आहे आणि आपला बिझनेस ग्रो करून जायचा. म्हणजे टेक्नॉलॉजीला भिवून मागे पडायचं नाही, तर टेक्नॉलॉजीच्या बरोबर आपण पुढे जायचंय. आपला बिझनेस पुढे घेऊन जायचा आहे. तसंच आणखीन एक फायदा काय आहे, की ऑटोमेशन. आता ऑटोमेशनचं उदाहरण आपण प्रत्येक वेळेला दिलेच आहे, की टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण आपल्या काही गोष्टी किंवा काही ज्या व्यवसायामध्ये लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या ऑटोमेट करू शकतो. जसं की मी तुम्हाला 5 डेजच्या वर्कशॉपमध्ये दाखवलं, की आपण आपल्या पोस्ट कशाप्रकारे ऑटोमेट करू शकतो, की एव्हरी सॅटर्डेला मी फक्त हाल्फ एन हॉवर घालवेल आणि त्यानंतर मी आठवड्याच्या पोस्ट शेड्यूल करून ठेवू शकतो, ऑटोमेट करू शकतो. त्याने काय होतं, की मला तिकडे वेळसुद्धा वाचणार आहे आणि पैसासुद्धा वाचणार आहे, की मला एक गोष्ट करण्यामध्ये जो काही वेळ लागणार आहे, तो माझा वाचणार आहे. तर अशा ऑटोमेशन सुद्धा आपल्याला या टेक्नॉलॉजीच्या मदतीने करता येतं. तसंच रिड्यूस ऑपरेटिंग कॉस्ट. आता आपण जी सुरुवातीची कॉस्ट पाहिली ती आपला बिझनेस स्थापन करण्याची. परंतु आपला बिझनेस एकदा स्थापन केला त्यानंतर आपले ऑपरेशन सुद्धा करण्यामध्ये काही कॉस्टिंग लागत असते. तर ती सुद्धा कॉस्ट बऱ्यापैकी ऑनलाईनमध्ये आपली कमी होत असते किंवा आपण ज्यावेळेस ऑनलाईन शॉपिंग करतो किंवा आपल्या ग्राहकांना तशी फॅसिलिटी देतो, त्यावेळेस त्यांना सुद्धा ते कमी पैशामध्ये त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी आपण पोहोचवू शकतो. तर हा एक महत्त्वाचा फायदा आहे, की रिड्यूस ऑपरेटिंग कॉस्ट मिळते आपल्याला. तसंच मच बिगर मार्केट म्हणजे आपण आपल्या गावापुरतं किंवा आपल्या शहरापुरतं मर्यादित न राहता, आपण आपला बिझनेस मोठ्या प्रमाणात एक्सपांड करू शकतो. मच बिगर मार्केट आहे आपल्यासमोर. पूर्ण महाराष्ट्र आहे, पूर्ण इंडिया आहे, पूर्ण जग आहे. आपण आपला बिझनेस इथे बसून कोणत्याही ठिकाणी आपण सर्व्हिस देऊ शकतो किंवा आपला बिझनेस तिकडे पोहोचवू शकतो. आता ह्याच्यामध्ये मी एक उदाहरण देईल, रिअल उदाहरण. आता पुढील महिन्यामध्ये दिवाळी आहे. तर दिवाळीचे जे काही खाद्यपदार्थ आहेत ना, त्याची खूप मोठ्या प्रमाणात यूएसमध्ये मार्केट आहे. खूप मोठ्या प्रमाणात तिकडून मागणी असते आणि तुम्ही पाहिलं सुद्धा असेल, की Facebookवरती आपले काही बिझनेसमॅन आहेत किंवा ज्या बिझनेस वुमन आहेत, ते त्यांचं फराळाचं पदार्थ तयार करतात आणि डायरेक्ट कुरिअरने पार्सल करून ते यूएसला वगैरे पाठवतात. म्हणजे ही एक संधी येते त्यांच्याकडे आणि दरवर्षी ह्या गोष्टी घडत असतात. आपण फक्त तिकडे त्या दृष्टीने पाहत नाही. म्हणजे आपल्या पुण्यामधील बसलेली एक महिला घरात जी काम करते, ती तिचं प्रॉडक्ट यूएसला शिप करते. ही किती खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपल्याकडे हे एक मी उदाहरण दिलं. असाच प्रकारे तुम्ही तुमचा बिझनेस सुद्धा एक्सपांड करू शकता. आपल्याकडे खूप मोठं मार्केट आहे. आणि आणखीन एक भ्रम असतो, की आपल्यामध्ये मराठी माणसामध्ये, की आपला शेजारी करतोय किंवा आपला मित्र करतोय किंवा आपला गावातील 2 लोकं करतायत, तर माझ्यासाठी मार्केटमध्ये कस्टमर असतील का? अहो, खूप कस्टमर आहेत. मच बिगर मार्केट आहे. आपण तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही आणि जरी जसं मार्केटमध्ये सुद्धा आपण पाहिलं, मार्केटमध्ये शेजारी-शेजारी सुद्धा सेम प्रॉडक्ट विकणारी दुकानं असतात. परंतु इव्हन अल्टिमेट काय आहे, की तुम्ही बोलताय कसं कस्टमरशी, तुम्ही सर्व्हिस कशाप्रकारे देताय, त्यावर तुमचा कस्टमर आपल्याशी कनेक्ट होत असतो. तर तो विचार करायचा नाही, की आपल्यासाठी मार्केट छोटं आहे. मार्केट खूप मोठं आहे. आपण फक्त त्याचा वापर केला पाहिजे आणि ते करण्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजी मदत करणार आहे. तर त्याचा उपयोग नक्कीच केला पाहिजे. तसंच अनलिमिटेड पॉसिबिलिटीज. जसं की आपण पाहिलं, की खूप मोठं मार्केट आहे. आता ह्या मार्केटमध्ये खूप साऱ्या पॉसिबिलिटीज आहेत. जसं की मी उदाहरण दिलं दिवाळीचे पदार्थ विकणाऱ्या ज्या आपल्या भगिनी आहेत. तसंच अनलिमिटेड पॉसिबिलिटीज. आता यामध्ये तुम्ही Facebook बिझनेस पेज किंवा YouTubeचा वापर चांगल्या प्रकारे करू शकता. खूप साऱ्या पॉसिबिलिटीज आहेत. फक्त आपल्याला म्हणजे संधी खूप आहेत. त्या आपण हे केल्या पाहिजेत, शोधणं गरजेचं आहे आणि त्याप्रकारे आपण ॲक्ट करणं गरजेचं आहे. जर काही वेळेस काय होतं, की तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये वीक असाल, तर तुम्ही जो टेक्नॉलॉजीमध्ये स्ट्रॉंग आहे, त्यांच्याकडून हेल्प घेतली पाहिजे आणि या पॉसिबिलिटीज आकर्षित करून घेतल्या पाहिजेत. तरच आपण आपला बिझनेस चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतो. तसंच बूस्ट युअर बिझनेस विथ टेक्नॉलॉजी. हे आपण आत्तापर्यंत पाहिलं, की हे सर्व करण्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजीची हेल्प घेणं गरजेचं आहे. आपण त्या हेल्पच्या नुसार आपला बिझनेस खूप मोठ्या प्रमाणात ग्रो करू शकतो. सेव्ह युअर टाईम एंड मनी आणि ही टेक्नॉलॉजी ज्यावेळेस आपण वापरणार आहोत, तर
सर्वात मोठा फायदा आपल्याला हा होणार आहे, की आपला वेळ वाचणार आहे आणि पैसा सुद्धा वाचणार आहे. जो की ऑफलाईन मार्केटमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात पैसा देत असतो. जसं की होर्डिंग्स असतील, ज्या जुन्या पद्धती आपल्या व्यवसायाच्या होर्डिंग्स चौकामध्ये लावणं किंवा जो काही सेल्स टीम असेल किंवा ह्या सर्व गोष्टींना खूप पैसा लागतो आणि तो जो मनी आहे तो आपण वाचवू शकतो आणि वेळ सुद्धा वाचवू शकतो. इकडे वेळाचं एक तुम्हाला उदाहरण सांगेल, की मी जर एक पोस्ट Facebookवरती पोस्ट बनवली आणि मी माझ्या Facebook बिझनेस पेजवरती टाकली, तर ती काही क्षणात करोडो लोकांपर्यंत पोहोचत असते. तर हा एक एकदम फास्ट वे आहे, की तुम्ही कस्टमरपर्यंत अतिजलद पोहोचू शकता आणि तुमचा वेळ आणि पैसा वाचवू शकता. तर हे खूप महत्त्वाचे फायदे आहेत, की ज्याने आपण आपला बिझनेस चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतो. जसं की चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे आपण ज्यावेळेस बीज लावतो शेतामध्ये, त्याचा जो हळू ग्रोपणा ते उगवत असतं. त्याचप्रमाणे आपण जर टेक्नॉलॉजीची साथ घेतली, आज आपल्याला टेक्नॉलॉजी माहीत नाही किंवा आपण त्या टेक्नॉलॉजीच्या भीती आहे आपल्या मनामध्ये, की आपण आपला बिझनेस ऑनलाईन घेऊन जाऊ शकत नाही. पण तुम्ही सुरुवात तरी करा. हळू आपण चांगल्या प्रकारे आपला बिझनेस ग्रो करू शकतो. तर हे तर झाली का जायचं आहे आपल्याला ऑनलाईन आणि त्याचं महत्त्व. तर आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आपली ऑफर काय आहे ती सुद्धा माहीत आहे. परंतु पुन्हा एकदा मी इकडे माझी ऑफर काय आपण करतो, ते सांगतो आणि आपण पुढे जाऊया. जसं की आपण गेल्या आठवड्यामध्ये सोशल मीडिया मास्टर क्लास हा 5 दिवसाचा मास्टर क्लास पाहिला. त्या मास्टर क्लासमध्ये आपण ज्या काही गोष्टी पाहिल्या, त्या थोड्या रिवाईज करतो, की फर्स्ट डेमध्ये आपण सोशल मीडिया मास्टर क्लास यामध्ये डिजिटल मार्केटिंगचे आपल्या व्यवसायातील महत्त्व पाहिलं. सर्व गोष्टी जाणून घेतल्या. का महत्त्वाचं आहे आपल्याला डिजिटल मार्केटिंग वापर करणं, हे आपण फर्स्ट डेला पाहिलं. सेकंड डेला सेकंड डेला आपण पाहिलं Facebookचं बिझनेस पेज कशाप्रकारे बनवतात, त्याचे फायदे पाहिले, बिझनेस पेजचे वैशिष्ट्य पाहिले आणि आपण प्रॅक्टिकली ते बनवून सुद्धा पाहिलं, की कशाप्रकारे बनवतात, कोणत्या सेटिंग्ज असतात, त्या सर्व पाहिल्या. तसंच थर्ड डेला आपण पाहिलं, की Canvaचा वापर करून डिझाइन कशाप्रकारे बनवल्या जातात. आपल्या व्यवसायाची जाहिरात किंवा मार्केटिंग करण्यासाठी Canva आपल्याला कशाप्रकारे मदत करतो, हे आपण पाहिलं. सोशल मीडिया पोस्ट तयार करणं, त्या ग्राहकापर्यंत कशाप्रकारे पोहोचवल्या जातात, ह्या गोष्टी आपण तिसऱ्या दिवशीच्या मास्टर क्लासमध्ये पाहिल्या. तसंच 4th डेमध्ये आपण 6 वेज टू इन्क्रीज युअर Facebook एंगेजमेंट ह्या गोष्टी पाहिल्या, की आपण आपली Facebook एंगेजमेंट कशाप्रकारे वाढवू शकतो. Facebook पोस्टच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून, Facebook कम्युनिकेशनच्या माध्यमातून आणि ह्या सर्व गोष्टी आपण प्रॅक्टिकली सुद्धा करून पाहिल्या. तसंच 5व्या दिवसामध्ये आपण आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठीच्या ज्या काही टिप्स, ट्रिक्स पाहिल्या. तसंच O2O बिझनेस स्ट्रॅटेजी काय असते? काय आहे O2O बिझनेस स्ट्रॅटेजी ही सुद्धा पाहिली आणि त्याचा उपयोग आपण आपल्या बिझनेसमध्ये कशाप्रकारे करू शकतो, ह्या सुद्धा पाहिल्या. आणि आपण लास्ट डेला बिझनेस ग्रोथ अपॉर्च्युनिटी सुद्धा पाहिली, की आपण कोणती अपॉर्च्युनिटी दिली, तर तीच अपॉर्च्युनिटी मी तुम्हाला पुन्हा एकदा शेअर करतो. ही अपॉर्च्युनिटी आपलं जे काही व्यवसायाचं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणण्यामध्ये आपल्याला खूप हेल्पफुल ठरणार आहे. तर तुम्ही रेडी आहात का पुन्हा एकदा तीच अपॉर्च्युनिटी पाहण्यासाठी? आणि जर तुमचे काही क्वेरी असतील कारण काही वेळेस काय झालं, की मला WhatsAppवरती खूप जणांचे मेसेज आले, की "सर पुन्हा एकदा सांगाल का? किंवा तुम्ही या क्लासमध्ये कोणकोणत्या गोष्टी देणार आहेत?" तर त्यासाठीचा आजचा हा क्लास आहे, की काही गोष्टी काय होतं आपण फ्लोमध्ये जात असताना थोडं फास्ट होतं किंवा तुमच्या समजल्या नाहीत, तर त्या आपण क्लिअर करणार आहोत. तर ह्या गोष्टी पाहण्यासाठी तुम्ही रेडी आहात का? जस्ट कमेंटमध्ये आर टाइप करा. आपण पुढे जाऊया. ओके. ग्रेट, ग्रेट. तर तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी जी आहे, ती आहे की आपला डिजिटल बिझनेस ब्लूप्रिंट हा कोर्स आपण लॉन्च करत आहोत. या कोर्समध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहणार आहोत, त्या एकदा आपण परत एकदा शॉर्टमध्ये पाहूयात. ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट गोष्ट आहे, ती आहे की आपण यामध्ये O2O बिझनेस ब्लूप्रिंट ही कन्सेप्ट पूर्णपणे शिकणार आहोत. याची व्हॅल्यू सुद्धा इकडे दिलेली आहे. तसंच एआय मॅजिक टूल्स ब्लूप्रिंट व्यवसाय वाढीसाठी एआय कसे वापरावे हे आपण पाहणार आहोत. तसंच एआय बिझनेस ग्रोथ ब्लूप्रिंट
की कशाप्रकारे वापरणार आहोत किंवा एआयचा वापर करून आपण आपल्या बिझनेसची ग्रोथ कशाप्रकारे करणार आहोत, हे पाहणार आहोत. तसंच Google ॲप्स ब्लूप्रिंट व्यवसाय वाढीसाठी Googleचे ॲप्स कसे वापरायचे, हे सुद्धा आपण पाहणार आहोत. डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टम कशाप्रकारे वर्क करते आणि आपल्या व्यवसायामध्ये कशाप्रकारे आपण डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टम बनवली पाहिजे, की ज्याचा वापर करून आपण आपले बिझनेस एक चांगल्या स्टेजवरती घेऊन जाऊ शकतो आणि आपले अप टू डेट आपण राहू शकतो. ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तसंच YouTube क्रिएटर ब्लूप्रिंट यामध्ये आपण आपल्या व्यवसायाचे रिलेटेड YouTubeचे व्हिडिओ कशाप्रकारे बनवायचे किंवा YouTubeचा वापर करून आपल्या बिझनेसची ग्रोथ कशाप्रकारे करायची, ह्या गोष्टी सुद्धा आपण पाहणार आहोत. तर ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर आपण त्याच्याबरोबर तुम्हाला सर्वांना काही फ्री बोनसेस सुद्धा देणार आहेत. तर त्या फ्री बोनसेसमध्ये आपण सोशल मीडिया डिझाइन एंड ऑटोमेशन सिक्रेट या सोशल मीडियाचा कशाप्रकारे आपण वापर करून घेऊ शकतो. Canva डीपमध्ये शिकायचं आहे कारण 5 डे वर्कशॉपमध्ये आपण फक्त 10% वरून-वरून फक्त Canva पाहिलेला आहे. परंतु Canvaचे काही सिक्रेट सुद्धा आहेत. त्या गोष्टी आपण या वर्कशॉपमध्ये पाहणार आहोत. तसंच ऑनलाईन सीआरएम टूल्स आपला बिझनेस ऑनलाईन कशाप्रकारे आपण बिल्ड करू शकतो, ग्रो करू शकतो आणि एक्सपांड करू शकतो. या गोष्टी आपण ऑनलाईन सीआरएम टूल्स च्या माध्यमातून शिकणार आहोत. तसंच सर्वात महत्त्वाचं एक ॲडव्हांटेज यामध्ये असणार आहे, की WhatsApp आणि Facebookची जी काही प्रायव्हेट कम्युनिटी आहे आणि Telegramची कम्युनिटी आहे, याचा तुम्हाला पूर्णपणे ॲक्सेस मिळणार आहे. आणि हा ॲक्सेस मिळाल्यानंतर आपण आपले जे काही विचार आहेत किंवा आपण जो काही बिझनेसमध्ये जे काही वर्क करणार आहोत, तो आपण आपल्या ग्रुपमध्ये शेअर करणार आहोत. तर प्रत्येकाच्या अनुभवाचा फायदा आपल्या सर्वांना होणार आहे. तर हेच एक महत्त्वाचं कारण आहे, की आपण एकमेकांशी कनेक्टेड राहणार आहोत, जोपर्यंत आपले बिझनेस ग्रो होत नाही तोपर्यंत. रेडी टू यूज टेम्पलेट आहेत. याच्यामध्ये खूप सारे टेम्पलेट्स मी तुम्हाला देणार आहे. यामध्ये एक्सेल रिलेटेड असतील, पी-पी-टी रिलेटेड असतील, Canvaचे रिलेटेड असतील. तर खूप साऱ्या टेम्पलेट्स आपल्याकडे आहेत. तर त्या देणार आहेत. त्याने तुम्ही त्या टेम्पलेटचा वापर करून तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये जर इम्प्लिमेंट केल्या, तर नक्कीच आपण चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतो आपला बिझनेस. तर हा डिजिटल बिझनेस ब्लूप्रिंट याचे जर आपण व्हॅल्यू पाहण्यात गेलो, तर सर्व पाहिलं तर ही 46,165 इतकी होते. परंतु आपण प्री लॉन्च ऑफरमध्ये याची प्राईस आपण अ, फक्त आणि फक्त 3,999 एवढी ठेवलेली आहे आणि ही फक्त प्री लॉन्च ऑफर आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत ही ऑफर घेतली नसेल, तर नक्कीच तुम्ही बुक करा आणि याच्यामध्ये जर काही क्वेश्चन असतील, तर तुम्ही विचारू शकता. आपला डिजिटल बिझनेस ब्लूप्रिंट याची फायनल प्राइस आहे 3,999 3,999 आणि इकडे आपण आपल्या सर्वांच्या माहितीसाठी किंवा सर्वांच्या सोयीसाठी आपण इकडे 3 भाग बनवलेले आहेत. आपण 3 पार्टमध्ये त्याचं पेमेंट करू शकता. तर फर्स्ट आहे, की आपण यामध्ये काय-काय देणार आहोत हे पूर्णपणे इकडे परत दाखवलेले आहेत. एकदा परत पहा आणि याच्याबरोबर आपण काही फ्री बोनसेस सुद्धा देणार आहोत. ते सुद्धा इकडे आपण दिलेले आहेत. आणि याची फायनल प्राईस होते, की 3,999 जर तुम्ही अजून रजिस्ट्रेशन केलं नसेल, तर करू शकता आणि ते आपण 3 पार्टमध्ये घेणार आहोत. एक तर तुम्ही Google Pay करू शकता किंवा हे चॅटिंगमध्ये किंवा आपल्या ग्रुपमध्ये मी पुन्हा एकदा ह्या लिंक टाकेल, ज्याच्यामध्ये आहे, की वन टाईम प्राईस तुम्ही भरू शकता 3,999 किंवा सेकंड ऑप्शन आहे, की 2 इन्स्टॉलमेंटमध्ये 1,999 ची एक इन्स्टॉलमेंट आणि दुसरी 1,999 ची इन्स्टॉलमेंट अशा 2 इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा भरू शकता. आणि तिसरी आपण सर्वांसाठी दिली, की 999 भरून तुम्ही टोकन बुक करू शकता. तर ह्या गोष्टी आपण आपल्या ग्रुपमध्ये पुन्हा एकदा मी शेअर करेल. तुम्ही लवकरात लवकर जॉइन व्हा आणि आज आपण आपल्या सर्वांच्या हा क्लास झाल्यानंतर पुन्हा एकदा डिस्कशन करणार आहोत, की आपला क्लास 18 तारखेनंतर कोणत्या दिवशी चालू करणार आहोत याचं डिस्कशन होईल आणि फायनल तारीख आपण काढूयात, की कोणत्या तारखेला आपला क्लास चालू होणार आहे. तर यामध्ये आपल्याला एक प्रायव्हेट कम्युनिटी डिजिटल नॉलेज फॉर 10x ग्रोथ हा एक लाइक माइंडेड पीपलचा ग्रुप आहे. याचा ॲक्सेस मिळणार आहे. तर हे पुन्हा एकदा मी आपल्या ग्रुपवरती शेअर करेलच. तर तुम्ही याचा नक्की फायदा घ्या आणि आपण आपल्या सर्वांनी मिळून आपला बिझनेस ग्रो करूयात. तर फर्स्ट जस्ट वेट
ओके. तर तुम्हाला ही जी ऑफर होती ती समजली आणि याच्यामध्ये जर काही इश्यू असतील किंवा तुम्हाला काही क्वेश्चन असेल, क्वेरी असेल, तर नक्की विचारा. आपण एकेकाची क्वेरी घेऊया आणि नंतर पुढे जाऊया आणि फायनल हा क्लास संपल्यानंतर आपल्याला थोडंसं डिस्कशन सुद्धा करायचंय. तर सर्वांनी थांबायचंय. अ, काही जर क्वेरी असेल तर चॅटिंगमध्ये सांगा किंवा अनम्यूट करा आणि डायरेक्ट बोला. आपण क्वेरी घेऊया तुमच्या. तर ही जी ऑफर होती, ती कशी वाटली? कारण डिजिटल मार्केटिंगचा हा कोर्स आहे. आपण फक्त 3999 ला देतोय. इतक्या कमी प्राईसमध्ये मार्केटमध्ये डिजिटल मार्केटिंगचा कोर्स मिळत नाहीये. आणि हे देण्यामागचं कारण काय आहे, की प्री लॉन्च ऑफर आहे. प्री लॉन्च ऑफरचा एकच फायदा असतो, की आपण प्री लॉन्च ऑफरमध्ये जर एनरॉल केलं, तर तुम्हाला फायदा असतो, की कॉस्टिंगचा. कारण येणाऱ्या फ्युचरमध्ये याची कॉस्ट नक्कीच वाढणार आहे. सो तुमच्या काही जर क्वेरी असतील, तर नक्की सांगा. आपण क्वेरी घेऊया आणि मग पुढे जाऊया. जस्ट अनम्यूट आणि बोला. ओके, ठीक आहे. जर काही क्वेरी असतील, तर तुम्ही आपल्या ग्रुपवरती शेअर करा किंवा मला पर्सनली सुद्धा सांगा. आपण तिकडे सॉल्व्ह करूयात. आज सर आपण या ऐका ना. हां, बोला की. हॅलो. हा सर, संतोष हां, बोला बोलतोय. सर. अ, बोला सर. हा सर, आपलं कसं आहे, प्रॅक्टिकल थोडं जर आपण वाढवलं ना, प्रॅक्टिकल नाही का, तर थोडस बरं होईल. हां, प्रॅक्टिकल म्हणजे सुद्धा राहणार. प्रॅक्टिकल तिकडे शिकता येईल काय आहे आपलं. ना, आपण जे काही आपल्या क्लासमध्ये किंवा सोशल मीडिया चा जे काही आत्ता आपण क्लास लॉन्च केलाय, त्या क्लासमध्ये आपलं प्रॅक्टिकल सेशन खूप राहणार आहेत. कारण हा हा. जो 5 डे वर्कशॉप होता, त्याच्यामध्ये बेसिक सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, की का करणार आहोत आपण या गोष्टी. तर त्यासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणात या 5 डे मध्ये बेसिक वरती भर दिला होता. आणि जे काही थिअरी पोर्शन होता तो बेसिक आपण या 5 डे मध्ये खूप मोठ्या प्रमाणात कव्हर केलाय. परंतु येणाऱ्या जे आपला क्लास आहे त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिकली खूप डीपली नॉलेज घेणार आहोत. कारण प्रॅक्टिकल केल्याशिवाय त्याचा फायदा सुद्धा हा, होणार नाही ते आणि तुमच्याकडून कसं करून माहितीये सुद्धा का, घेणार नाही. प्रॅक्टिकल करायला जेव्हा जातो ना आपण, तेव्हा खूप काही अडचणी येतात. त्याच्यामुळे नाही, काय प्रॅक्टिकल होतं, थोडस जरा आपलं जे कळणं 5 डेज महत्वाचं. मास्टर क्लास आहे ना, त्याला लिमिटेशन्स असतात. आपल्याला ते 5 दिवसामध्ये पूर्ण करायचं असतं. परंतु आपण जो क्लास किंवा हा जो काही कोर्स आहे, त्या कोर्समध्ये लिमिटेशन्स नाहीत राहत. त्याच्यामध्ये आपण जे काही आपले क्वेरी आहेत किंवा त्या सॉल्व्ह होईपर्यंत आपण तिकडे एकमेकांशी वन टू वन सपोर्ट ठेवणार आहे. ओके. इकडे कसं होतं, ठीक की 5 दिवसामध्ये आपल्याला सर्व गोष्टी एक्सप्लेन करायच्या असतात. त्यामुळे इकडे लिमिटेशन्स राहतात. परंतु जर तुम्ही पेड कम्युनिटीमध्ये येतात, तर त्यावेळेस आपला तिकडे आपण वेळ सुद्धा देतो आणि तुमच्याकडून त्या गोष्टी त्याच्यामध्ये करून तर मी, घेतल्या जातात. आपण जे 18 तारखेपासून जे घेणार आहे ना, त्याच्यामध्ये तर आहेच मी. मग तेव्हा हे सगळं डीप मध्ये तुम्ही घेणार आहे का त्याच्यामध्ये? हां, डीपमध्ये घेणार आहे. हे अजून अजून सुद्धा ही फक्त कोर्समध्ये येण्यासाठीच्या ऑफर फक्त मी सांगतोय. अजून ॲक्चुअल क्लास आपला चालू झालेला नाही. ॲक्चुअल क्लास ना आपला 18 तारखेनंतर 23 तारखेला एकादशी आहे. त्या दिवशी आपण लॉन्च करण्याचा विचार करतोय. आणि नेक्स्ट वीकमध्ये आपण जे इंटरेस्टेड आहेत, ते आपल्या ग्रुपमध्ये तर आहेतच. तर आपण पुन्हा एकदा मीटिंग घेणार आहोत हम्म. आणि परत ठरवणार आहोत, की सगळे जर 23 तारखेला अवेलेबल असतील, तर आपण 23 तारखेपासून नक्कीच चालू करणार आहोत. कारण त्यावेळेस काय होतंय 17-18 ला ठीक आहे. ओके सर. दिवाळीचा मोसम आहे. दिवाळीत भरपूर जण गावी जातात. तर तो विचार करून आपण 23 तारखेला तो शिफ्ट करतोय. आणि 24 तारखेला तुलसी विवाहारंभ आहे. तर 23 तारखेपर्यंत माझ्या मते काही इश्यू नसावा. सर्वजण वापस येत असतात. ठीक आहे. ओके. ओके. जस्ट वेट मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो. सो आजचं हे प्रेझेंटेशन याच्यासाठी होतं, की एक ओव्हरव्ह्यू द्यायचा होता, की कशाप्रकारे आपण आपल्या गोष्टी घेऊन जाणार आहोत आणि कशाप्रकारे आपला क्लास पुढे जाणार आहे. तर मी आजच्या दिवसापुरता थांबतो. बाय-बाय.